कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान। काल महाभारतामध्ये शांती पर्वामध्ये भीष्म पितामह आणि धर्मराजा आणि हंस आणि साध्यगण यांचा संवाद आपण ऐकला। शेवटचा मुद्दा असा होता की पांढऱ्या कापडाला कोणताही रंग बसून जातो, काळ्या कापडाला दुसरा रंग बसत नाही। जो मनुष्य साधू पुरुषांच्या सत्संगात राहतो त्याचं कल्याण होतं आणि जो कुसंगात असतो त्याचा नाश होतो। कुसंगे नाडाला साधू ऐसा। साधू जरी असला आणि जर त्याला कुसंग संगत मिळाली तर त्याचा नाश होतो। म्हणून साधू असाधू तपस्वी आणि चोर यांची संगती माणसानं विचारपूर्वक घ्यायची आहे। म्हणून देवता लोकांना नेहमी सत्पुरुषांचा संग होता, म्हणजे बृहस्पतींचा, आणि दैत्यांना शुक्राचार्याचा। शुक्राचार्याच्या मनात विष्णू आणि शंकर द्वेष होता, म्हणून दैत्यांचा नाश झाला। संगती संग दोषेनं, मनुष्य संघाच्या संगतीच्या दोषानं एक तर उद्धरतो नाही तर नाश पावतो। म्हणून मनुष्य जीवन षडभंगूर असल्यावर सुद्धा भोगप्रधान ज्ञान सांगणारे लोक, ज्ञान सगळे सांगतात, पण भोगप्रधान की अमुक करा म्हणजे तुमचं अमुक होऊन जाईल, टमुक करा म्हणजे टमुक होऊन जाईल, ते तुम्हाला सत्संगातून तारू शकत नाही। त्यांचा सत्संग फक्त त्यांच्या उपयुक्त आहे, तुमच्यापासून फक्त ते प्राप्त करून घेतील। तुझं हे काम झाल्यावर काय देशील असं आहे। म्हणून याविषयी अशा घटना सगळ्या ठिकाणी घडतात। ज्याप्रमाणे माणसाला आत्मज्ञान आणि आत्म्याची ओळख पाहिजे असेल तर त्याने आपला वायू आपल्या ताब्यात ठेवावा, म्हणजे प्राणवायू। ज्यांना व्याधी आहे त्यांचा प्राणवायू ठिकाणावर राहू शकत नाही। त्यांनी सत्पुरुषांचा नेहमी सहवास ठेवावा, कारण दोषाचा परित्याग केल्याशिवाय हृदयातला परमात्मा ध्यानात येत नाही। शरीरामध्ये जे दोष असतात, कफ पित्त आणि वात, यांचं समानत्व करावं लागतं आणि समानत्व केलं तरच ध्यान लागतं, नाही तर ध्यान लागत नाही। मग काही लोक उगाचच करत बसतात। आता मला परवा एक ग्रस्त विचार म्हणे, मला अध्यात्माचं ज्ञान नाही पण माझं ज्ञान आपोआप लागतं। म्हटलं पूर्व पुण्याई आणि आई वडिलांचा आशीर्वाद। आता त्याला काही ज्ञान नाही आहे, पण मग असं म्हटलं ज्या वेळेला ध्यान लागेल ना तेव्हा शांत बसतात। ध्यानानं विपरीत परिणाम होत नाही, नामाने विपरीत परिणाम। समाधीच्या भानगडीत पडला तर मात्र विपरीत परिणाम होतो। योग यागविधी येणे नव्हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म। आपण खूप मोठे झालो असं वाटायला लागतं आणि चांगल्या मार्गापासून आपण वंचित होऊन जातो। म्हणून साधू पुरुषांच्या मार्गावर चालावं, सदा देवावर प्रेम करावं आणि आपल्या पोटाला लागेल ते कमवावं। इंद्रिय भोगाकडे जाऊ देऊ नये आणि चोरी कधी करू नये आणि कठोर वाणीनं बोलू नये। एवढा क्रम लक्षात ठेवायचा। कोणाचं द्रव्य नको, कठोर वाणीनं बोलायचं नाही आणि इंद्रिय भोगाकडे वळवायचे
नाही. या 3 जर संयम पाळला तर नामस्मरण करणारा सुद्धा आत्मज्ञानी होतो. आत्मज्ञानामध्ये काय आहे? जगन मिथ्य ब्रह्म सत्य. आता प्रायश्चित्ताद्वारे कर्माचे दोष सुटून जातात. आपण जे काही प्रायश्चित्त घेतो त्याच्यात तसं नामस्मरण जे आहे ते 12 वर्ष झाले नामस्मरणाला तर सगळे पाप जळून जातात. पाप ताप दैन्य जाय उठा उठी होता भेटी हरिदासाची. देवता लोक हे विचारपूर्वक त्याग करतात आणि राक्षस अविचारपूर्वक त्याग करतात. एका पायावर उभं आहे, मान कापून यज्ञ करायचं. हे जे दैत्यांचे काम आहे हे विचारपूर्वक नाही करत. देवता लोक विचारपूर्वक त्याग करतात. विठ्ठलपंतांनी अविचारपूर्वक घराचा त्याग केला. काय करावं लागलं? परत यावं लागलं. लक्षात ठेवा. म्हणून समर्थांनी एकच ओवी टाकली, विचारे विण सर्व व्यर्थचे आहे. कुठल्याही गोष्टीचा तुम्ही स्वीकार केल्यानंतर त्याच्यातून आपल्याला केव्हा बाहेर पडायचं आहे याच्याबद्दल विचार करायचा. जसं आपल्याला गावाला जायचं असलं की आपण घरामध्ये सगळं सामान भरून निश्चिंत जातो, आता यांना काही त्रास नाही. पण घरातले लोक अव्यवस्थित असतील तर काही उद्भव करतील. काही लोक म्हणतात नाही आमचे आई वडील गावाला गेले, आम्ही काही कुठे येणार. पण एका शब्दात ते मिटवून टाक. नाही ना, शेजारच्याला संबंधाने या. तोपर्यंत मोटरसायकल गेली. सरळ सांगायचं आमची आई घरी नाही, आमचे वडील घरी नाही, आम्ही कुठे जाणार नाही. फोन लावून विचारून घ्या, व्हिडिओ कॉल जाऊ का नाही म्हणून. रिकामे काम आहे गेले. हे कंटाळ्याने हो म्हणतील, जाय बाबा एकदाच. हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुसरा मार्ग स्वीकारायचाच नाही. जबाबदार व्यक्ती असल्याशिवाय काही गोष्टी सोडायच्या नाही. हे संसाराचं सूत्र आहे. आजपा लोक साखरपुड्याला जातात, सगळं घर धुतलं जातं. एक जणाने घरी राहिलं पाहिजे. हे जोपर्यंत आपल्या अंगी येत नाही तोपर्यंत विचार नाही. म्हणून विचारे विण सर्व व्यर्थचे आहे. सत्वगुण रहित काही भक्षण करू नये. सत्वगुण रहित काही भक्षण करू नये. पापाचारी मनुष्याचं अन्न खाऊ केवढी पंचायत आहे. म्हणून देवता आणि सत्यवादी कृतज्ञ धर्मपरायण पुरुषांच्यावर प्रेम करावं. सत्यवादी जे कृतज्ञ आहेत, जे धर्मानं वागतात अशा पुरुषांवर प्रेम करायचं. अशांशी प्रेमानं बोलायचं. आणि जे अधर्मवादी आहेत त्यांच्याशी मौन संभाषण करायचं. मौन हो जमलं करेल, किंतु त्यांनाही उलटं बोलायचं नाही. कारण वाणी उलटी बोलली ती शत्रुत्व निर्माण होतं. धर्मयुक्त बहाणा दाखवावा. जे दृष्ट लोक आहेत त्यांना धर्म नाही हो, आम्हाला हे चालत नाही, आमचा धर्म असा आहे, आम्ही वारकरी आहे, आम्ही वैष्णव आहे, असा बहाणा दाखवावा. आपण काय म्हणतो आता बघ, काही बायांची गोष्ट सांगतो तुम्हाला. जावाई जर पीत असेल तर ते म्हणतात आता मोठ्यांमध्ये जातात ते मग थोडं फारतं अशी करते ती. आता हे वाईट आहे का नाही? ते वाईटच आहे. थोडं आणि फार हे वाईटच आहे. पण जावायचं कसं हे असं आहे. मग तो पोरगा म्हणतो जावायला सूट आहे ना, आम्ही काय केलं चालला तो घेणार. असं आहे. हे जेव्हा आपण काय करतो पारडं असं 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 असं, त्यामुळे संसारी लोकांमध्ये हे होतं. म्हणून वाणीचा धर्मयुक्त उपयोग केला पाहिजे. चौथं, आणि प्रिय बोलावं.
आणि विशेष असलं तर त्याच्यावर चर्चा करावी, विशेष नसलं तर बोलू नाही. साध्य लोकांनी विचारलं, हंस महाराज, लोक कसे अवृत्त असतात, त्यांचं स्वरूप कसं प्रकाशित होतं, मनुष्याने मित्रांचा कोणत्या मित्रांचा त्याग करावा आणि असं वागल्यानंतर सगळ्यांना स्वर्ग मिळतो का? हंस महाराज म्हणाले, देवता हो, अज्ञानानं मनुष्य अवृत्त होतो. जसं जसं अज्ञान वाढतो ना तसं तसं मनुष्य बेडर होत जातो. काय म्हणते पाहून घेऊ, जीवन कशा करताय, काढ कर्ज काढ कर्ज, मग शेवटी काय करावं लागतं? असं श्रीमंत सुद्धा कर्जामुळे नाश पावतात, गरीब सुद्धा नाश पावतात. श्रीमंताचं कर्ज करोडोने असतं, 4 करोड 5 करोड 6 करोड 7 करोड. आता बाई आवासवा कर्ज घेऊन ठेवता, आला की काप, आला की काप. काय होतं? 5 मिनिट हे असं होत जातं. मग व्यवसायाने चालला की कोणी करून दिलं, कोणी काही केलं, हे असं होतं. मग कोणी म्हणते खिडकी वाईट आहे, हा दरवाजा आहे, तुमचं रोटी दवाखाना आहे म्हणून चालत नाही, रोटी. याच्यापूर्वी चालत होतं, आठवड्यावर चालत नाही. तुमचं दुकान चालत नाही. अरे तुम्ही कमी दिलं, खोटं दिलं, खराब दिलं, त्याचं गाडं ओझं आलं. जुनी एक म्हण होती, हापापा मारचा माल. हा असं आहे ते. म्हणून ते म्हणतात की अज्ञानानं मनुष्य आवृत्त होतो, म्हणून परस्परांच्या 10 कारणाने स्वयं प्रकाशित होतो. एकामेकाला खरा मार्ग सांगितला तर सांगणाराही प्रकाशित होतो आणि आचरणाराही प्रकाशित होतो. मनुष्य लोभी मित्रांचा त्याने त्याग करावा. मित्र पाहावे लोभी असतील पहा तुम्ही, ते लोभी मित्र एकमेकावर मारायला, गोळी मारायलाही कमी करत नाही. म्हणून कोणत्या मित्राचा त्याग करायचा तर लोभी मित्राचा त्याग करा. आसक्तीच्या कारणानं स्वर्ग मिळत नाही, त्यागाच्या प्राप्तीने स्वर्ग मिळतो. साध्यांनी विचारलं, ब्राह्मण असा कोण की जो एकमात्र सुखी आहे, कोण बहुतांशी मौन धरून राहतो, कोण दुर्बल आहे, यांचं वर्णन सांगा. हंस म्हणाले, जो ब्राह्मण ज्ञानी असून एकमात्र वेदाभ्यास करतो तो सुखी. त्याचा सतत अभ्यास चालू असेल तर ब्राह्मण सुखी राहतो. तो अभ्यास करत नसेल तर तो सुखी राहणार नाही. बहुतांशींची मदत घेऊन माणसाने मौन पाळलं पाहिजे. दुर्बल तोच की जो बलवानाशी न लढता दुर्बलाशी लढतो, तो दुर्बल आहे. पूर्वी लोक आहे तुझ्याशी काय करू, मला माझा जोडीदार लागेल खेळायला. दुर्बलाला तर कोणी पाठवून टाकेल. मग जो दुर्बलाला मारतो किंवा दुर्बलाला पराजित करतो तो दुर्बल आहे, जो दुर्बल आहे तो दुर्बल नाही. कारण जोडीदाराची तर बरोबरी लागते. काल सांगितलं ना शिवाजीने की आम्हाला तुम्हाला मारायचं नाही आहे, पण तुम्ही ऐका, आणि जर नाही ऐकलं तर शेवटी मला करावं लागेल. साध्यांनी विचारलं, महाराज ब्राह्मणामध्ये देवत्व काय आहे, साधुत्व काय आहे आणि असाधुत्व आणि मनुष्यत्व काय आहे? ब्राह्मणामध्ये वेदशास्त्राचं अध्ययन करणारं वेद देवत्व आहे. म्हणून ब्राह्मण हा वेद पारंगत पाहिजे, त्याला वेदाचं ज्ञान पाहिजे. ते वेद मंत्र सुद्धा केव्हा कसे कुठे काय म्हणावे ते जर तुम्ही व्यवस्थित नाही म्हटले तर काय उपयोग आहे?
आज संध्याकाळी पाऊस पडत होता तेव्हा एक ज्योतिषी आला. तो मला तो एक जो ॲक्टिव्ह होता. मला वाटलं आमचा पोलीस काय म्हणजे कोणत्या डिपार्टमेंटला आहे तो. म्हणे दादा मी पोलीस नाही आहे. बरं एक 15 दिवसापासून येत होतो. मी ज्योतिषी आहे ना. एकदम पॅन्ट बिन गॉगल बिगल सोन्याचं ते ब्रासलेट वगैरे अंगठ्या बिंगठ्या. मी काही अण्णावर विचारलं त्याला नाही. म्हटलं का रे तुझं मंगळावर शनीची दृष्टी आहे का. तो एकदम चूप. म्हणे कशावर झालं. म्हटलं तुझं हे सांगतं ना. म्हणे मला सगळे लोक म्हणतात पोलीस खात्यात आहे का. म्हटलं त्याच्यात बस त्याला पॉईंट टेकून दिला आणि म्हटलं बरं आहे या. ती कुंडली न पाहता सांगतात मंगळावर शनीची दृष्टी आहे का. असं आहे. हे 2 ग्रह असे आहे माणूस आव आणतो. आव आणतो ज्ञानाचा पैशाचा याचा. आपली सगळीकडे ओळख आहे. बिलकुल मुख्यमंत्री आपल्याला फोन करतात दिलं सांगून त्यांनी. असं आहे ते. हे टसल करणारे ग्रह आहे दोन्ही. हे दोन्ही एकत्र असले की आणखीन वाईट. आधीच माकड आणि त्याच्यात मध्य व्यायला म्हणजे तो जसं करतो ना तसं हे लोक करतात. म्हणून कुंडली पाहिली की त्याची पात्रता कळून जाते. म्हणून व्रताचं पालन करणारा तो साधू तो संसारिक मनुष्य असेल ना. पण तो व्रतस्थ राहत असेल नाही बा आज माझा एकादशी आहे मी वेडं वाकडं बोलणार नाही कोणाच्या घरी खाणार नाही. जो व्रतस्थ राहतो तो साधू. दुसऱ्याची निंदा करतो तो असाधू. झालं आलं नाही. पण आपण बसूनच जातो त्याच्यात की आपण नेहमी काय करतो मिसळीचं वरण खातो ना त्यामुळे दोन्ही कामं करतो. दोन्ही कामं करतो. साधू असाधू मनुष्यता काय आहे तुम्हाला सांगतो की जो मनुष्य मृत्यू प्राप्त झाल्याचा विचार करीत नाही तो मनुष्यतेत नाही. मनुष्याने आपल्या मृत्यूचा विचार केला पाहिजे. हंस महाराजांनी असं सांगितल्यावर भीष्म पितामह म्हणाले साध्यांनी हंसाचा संवाद ऐकला आणि तुलाही मी ऐकवला. कर्मानं मनुष्य योगी होतो. कर्मयोगी भाव. मग कर्म 2 प्रकारचे आहे सत असत. धर्म आणि दुर्योधन. धर्मा तुझं आणि दुर्योधनाचं जीवन हे समाजाला दाखवण्याकरता आहे. दुर्योधन सुद्धा याच कृष्णाचा आहे आणि तू सुद्धा याच कृष्णाचा आहे. पण दुर्योधनाला कुठे बसावं कळालं नाही. तो देवाच्या डोक्यापाशी बसला आणि तू मात्र पायाशी बसला. आता हे भीष्म पितामहांना माहिती कसं आहे धर्मराजाला. आता अर्जुन गेलेला होता बरं भगवंताला सांगायला धर्म गेला होता. पण अर्जुनाला धर्माने शिकवलेलं. म्हणून आई मुलाला काय सांगते कोणाच्या घरी गेल्यावर जास्ती बडबड करायची. सांगतील तेवढं उत्तर. सासऱ्याला किती माल झाला सांगू. आपण तर सगळं सांगून जातो फोनवर. ऐकतच नाही बिलकुल. आणि ते लगेच तू सणवार मागायला येता मग कुरकुर करतो. हे काय सांगते आई. काय कारण आहे. याच्यावर अरिष्ट येऊ नये आणि हा कोणाच्या दास्यत्वात पडू नये हा आईचा विचार असतो. पण आपण आईला देतो टाळून आणि मग पंचायतीत पडतो आणि मग त्याच्यात पाटल्या मागतो. असं मेल्यावर तर देणारच आहे मला. असं आहे ते. असाधू आणि साधू. मनुष्य विचारी पाहिजे. उगाच बडबड नाही करायची. लग्नापुरता पगार सांगायचा. लग्नानंतर खरा पगार सांगायचा
नाही. वाढला की तयारच असतं रंगीत टी व्ही. बऱ्याच लोकांचं बातमी आली की मग म्हणता आपलं पैसे आले की आपण हे घेऊन टाकू धुलाई मशीन. दुहा ते द्रव्य असंच आहे. ते येण्याच्या आधी त्याच्या वाटा सगळ्यामध्ये नौकर वर्गाच्या जास्ती असतात. शेतकऱ्याला वाट कुठे आहे? त्याला एकच वाट आहे, वहिवाट. त्याच्याप्रमाणे चालतो तो. जिवारीला भावाला तर कडव्याचा भाव कमी होऊन जातो. असं आहे ते. आता जिवारी पेरली जात नाही, लक्षात ठेवा. सगळे लोक द्रव्य मिळण्याची वस्तू पेरताय. काही दिवसाने काही गोष्टी दुर्मिळ होतील. बरोबर आहे, त्यांना परवडत नाही ते काय करतील? कर्जबाजारी होईल का तो? बरं, आपण असं काही करत नाही किंवा तुम्ही शेतातला माल आणून दिला तर 2 पैसे जास्त असं कोणी करत नाही. व्यापाऱ्याकडे गेलेला अनेक गहू एकत्र होऊन तुमच्याकडे येतील. एका शेतकऱ्याचा घेतला तर एकच येईल. असं आहे. डेअरीतून दूध घेतलं तर भेसळचं येईल आणि म्हशीचं, बकरीचं, गाईचं एकत्र येईल. शेतकऱ्याकडून घेतलं तर म्हशीचं, गाईचं वेगवेगळं येईल. तो 2 बरणे आणतो. असं आहे. त्याला 2 पैसे गेले तर त्यांच्या तुम्ही सज्जनाच्या कुटुंबाला देताय हे वजत होईल. फेडरेशनला दिलं तर सगळे खातील मुख्यमंत्र्यापर्यंत. असे म्हणून ते म्हणतात, धर्मराजानं प्रश्न विचारला भीष्म पितामहांना, महाराज सांख्य योग यामध्ये काय अंतर आहे? दुसरं, मला हे कृपा करून सांगा, कारण हे ज्ञान झालं पाहिजे. धर्मराजानं विचारल्यावर ते म्हणतात, सांख्य हे विद्वान लोकांकरता आहे, ज्यांचा जन्म फक्त तेवढ्या करतात झाला. जिच्या पोटी परमात्मा जन्माला येले तिलाही सांगितलं, मी तुला सांख्याचं ज्ञान सांगतो, पण या भानगडीत पडू नको, भक्तीच्या भानगडीत पड. कोणी? कपिल महामुनीने आई देहूतीला सांगितलं, सांख्य सांगेल मी. मग सांगितलं का? तर ते विद्वान लोकांकरता, त्यागी साधूंकरता सांगितलं होतं. म्हणून तुम्ही सिद्धपूरला गेले तर तिथे सगळे त्यागी महात्मा सापडतात. सगळे. ते प्रयागराजला पाहिलं तुम्ही. आता ते चालले गेले होते वनात. ह्या सगळा मेळा भरला ना 64 कोटी लोकांचा, तर ती एकही राहिलं नाही त्यागी. तो मेळा झाल्यावर जेव्हा शुद्धीकरण झालं तेव्हा ते प्रयागराजला आणले. स्नान करून घेतलं पहिल्या परमगाडीतून, निघून गेले ते. हे जे राहिले होते नग्न साधू, हे बैरागी आहे. त्यांच्यात भाग आहे, विभाग आहे, आपल्याला कळत नाही. ते जे त्यागी असतात ते आधी जातात स्नानाला. मग ते काही बैराग्यांनी पाहिलं की हे गोंधळ करताय, मारा, त्याच्याऐवजी तुमचं सगळ्यांचं गोंधळ द्या, मग जाऊ म्हणे आम्ही. त्यांच्या लोकांनी काय केलं, घागरी भरून घेऊन आले. आधी आपलं पर्वकाळात स्नान करून घेतलं, नंतर शेवटी गेले. कारण वाद करून आणि भानगडी करून परमार्थ होत नाही. परमार्थ हा नेहमी समजदारीने होतो. समजदारीने होत असतो. जसं इकडून आपण पुरुष सोडतो आणि इकडून महिला सोडतो. काही लोक म्हणतात बायांना काय गाई, आम्हाला गाई नाही का. पण त्या लाईनीत जर त्याची बाई असेल तर तो तसं बोलणार नाही. होऊन जाऊ द्या त्यांचं, होऊन जाऊ द्या. मग समजून द्या की या लाईनीत त्याची बाई आहे. असं आहे ते. व्यक्तिगत आपला स्वार्थ असला, व्यक्तिगत. आता मी 11चं प्रवचन चालतं ना, तर काही भगिनी तिथून ती आता चप्पल उचलून घेतात.
आणि असे तिथे जाऊन टाकतात. काही माणसं तसे निघून जातात त्या बाकड्याकडून देवीकडून तसं, पण असं निदातमधून चप्पल घालून प्रवचन चालू असतात. माझं लक्ष असतं लोकांना. मी याला एकदा मी उठवलं की ते लोक चालले तर हा म्हणे नाही गेले, म्हणजे ते तिकडून जोड्या चपला होते म्हणून तसे निघून गेले ते, किंवा समोरून नाही जायचे. आता धरता येत नाही माणसांना, माणसाचं ते कामच असतं म्हणून ते तसे निघून गेले. म्हणजे एवढं ज्ञान असू शकतं. एवढंही पुरे झालं. ज्याने धर्म पाळला म्हणजे चुकीचं काम नाही केलं म्हणजे धर्म, आणि चुकीचं काम केलं म्हणजे अधर्म. कायदा सुद्धा काय सांगतो, कायदेशीर वागले तर काय अधर्म. तुम्ही याच्यावर उभे आहे सिग्नलवर, जो पुढे आहे त्याला पुढे जाऊ द्यायचं, त्याच्या हा तो कोणाला जरी ठोकून देईल पुढे. म्हणून ते नियम लावले जातात. हे मानवाच्या कल्याणाकरता नियम लावले जातात. त्या डुकरांकरता तो तार लावलेला होता. मग त्याच्यात कोण गेले, त्या लेडीज पोलिसने ती लहान मुलगी उचलली आहे आणि अशी जवळ धरली आहे छातीस, कारण स्त्रीचं हृदय आहे. हे ज्याला कोणी नाही, आता कोणी नाही. बरं, त्या वायरीमध्ये इतकं काही हे नसतं की माणूस मरेल, पण काय घडून गेलं. केवढं घडून गेलं, कसं विघ्न आलं बघा. आता याला उपाय काय आहे. मग शेतकरी सगळा माल जाऊ देईल का. एकच उपाय आहे, चलो मारू देत. म्हणजे जे कायदे आहे तुमचे ते असं आहे. समज आणि असमज, क्षत्रियाचं कार्य वैश्याचं कार्य, ते काम कोणाचं आहे, क्षत्रियाचं. क्षत्रियाला निडर बेडर बनावं. त्याच्यासमोर कोणी कापलं गेलं तरी तो असं नाही करणार. वेळ पडली तर वाचवण्याचा प्रयत्न करेल, हाताच्या बाहेर गेलं तर सक्त राहील. असं आहे. किती झटपट उडतो तो रेल्वेचा पोलीस माणसाला कधी दिसला तर एकदम पटकन उडून गेलो, कारण तिथे सवय असते. आपण उडायला गेलो तर तो आपल्याला टाकतो खाली. असं म्हणून क्षत्रिय जो आहे, क्षत्रियाला काही गोष्टी जनहिताकरता कराव्या लागतात. म्हणून ते म्हणतात सांख्य योगाची प्रशंसा आहे. दोन्ही आपापल्या पक्षामध्ये समर्थन करतात. उत्तम उत्तम दोघांमध्ये प्रमाण आहे. योगानं मनुष्याची विद्वत्ता वाढते, मतामध्ये श्रेष्ठता येत जाते. जसा मनुष्य योग करतो तसा तसा त्याच्या बुद्धीची श्रेष्ठता वाढते आणि तो उच्च विचाराच्या पातळीवर पोहोचत असतो. त्याचे विचार शुद्ध होऊन जातात, शत्रू मित्र समान होऊन जातात योग्याला. मग योग्याला दुर्लभ काय आहे तर फक्त भगवंत. कारण ते योग सामर्थ्य तो भगवंताकडे लावत नाही. योगी झाला की मीच ईश्वर आहे अशी एक त्याच्यात भावना होते. निवृत्तीनाथ योगी होते, ज्ञानेश्वर माऊली सुद्धा योगी होते, पण ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथाने अनुग्रह देताना सांगितलं होतं की तुला जगदोद्धाराचं काम करायचं आहे, तुला योग साधन करायचं नाही, तो योग साधन शेवटच्या दिवशी करून दे. म्हणून निवृत्तीनाथांच्या समोर ज्ञानेश्वरानं समाधी जाहीर केल्यानंतर काहीच बोलले नाही. सोपानदेवाने समाधी जाहीर केल्यावर निवृत्तीनाथ करू नका असं काहीच बोलले नाही. आईसाहेबांनी मला आता काही गरज नाही तेव्हाही काही बोलले नाही, पण हे सगळे गेल्यावर एक शब्द बोलून गेले, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे उरफटे केले नारायणे. हे त्यांचं सामर्थ्य होतं
की बरोबर योग क्रिया करताय का नाही हे डोळ्यानं पाहिलं आणि मग निवांत झाले आणि सगळी योग सिद्धी सप्तशृंग गडावर ठेवली आणि त्र्यंबकला रिकामे गेले की मी योगी नाही. जे सगळे योग केले होते कोणापुढे ठेवले ते किती हात आहे तिला हे लक्षात ठेवा. 18 हात काय, 10 भुजा काय, 4 भुजा काय, 8 भुजा काय, अष्टभुजा आहे, दशभुजा आहे, अष्टदशभुजा आहे आणि 4 भुजा आहे शक्तीच्या. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 18 पकड काय आहे. आणखीन काय आहे. हा त्यांची सगळ्यांची ती योग्यापासून तर म्हणून 18 मूळ स्वरूपाला मिळालं 2 वर्षापासून देवीचं, नाही तर मोठं होऊन गेलेलं होतं. आता तर आईसाहेबाच्या दिसता जे एकदम खरं स्वरूप होतं ते आलंय. आईसाहेबांच्या पायावर 9 ग्रह आहे. ग्रह म्हणून तिच्या पायाजवळ सगळे ग्रह आहेत. तिची आराधना केली की कोणत्याच ग्रहाचा उपद्रव होत नाही. म्हणून गडावरच्या देवीचं मुखापेक्षा कोणत्यावर दर्शन करायचं आहे. चरण दर्शन. चरण दर्शन करायचं आहे गडाच्या देवीचं. तुळजापूर आणि कोल्हापूर गेले तर मुखदर्शन. माहूरगडावर गेले तर लांबून सरस्वतीचं दर्शन. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती म्हणून ते म्हणतात. अशाप्रमाणे श्रेष्ठतम युक्त उपस्थित होतं. ईश्वराचं अस्तित्व स्वीकारतो मनुष्य. नाहीतर योगाने जर ईश्वराचं अस्तित्व स्वीकारलं नाही तर त्याचं योगित्व टिकत नाही. चांगदेवाने ईश्वराचं अस्तित्व केव्हा स्वीकारलं, जेव्हा निर्जीव भिंत चालली. हे ईश्वरी कर्तृत्व आहे. म्हणून ईश्वरी कर्तृत्व हे जगाच्या बाह्य होत होते. आता पहा तुम्ही, तो लहान मुलगा राहून गेला आणि ते सगळे गेले. ईश्वरी कर्तृत्व आहे ते. ज्याचं मरण नाही त्याला आलं नाही, ज्याचं आलं त्याला पर्याय नाही. म्हणून ते म्हणतात ईश्वरवादी आणि योगवादी या दोघांच्या मतामध्ये श्रेष्ठ मत कोणाचं म्हणशील तर जे ईश्वराला मानून योग करतात, ईश्वराकरता योग करतात ते श्रेष्ठ. सांख्यशास्त्र सुद्धा कोणाला आहे, ईश्वर जाणण्याकरता आहे. पण तुम्हीच ईश्वर झाले तर मग म्हणून मुक्तीचं कारण तुला सांगतो. सगळ्या प्रकारानं माणसाने गती जाणली पाहिजे. विषयासक्त होणं आणि मी ईश्वर आहे म्हणणं दोन्ही सारखे आहे. म्हणून समर्थ लिहितात करुणाष्टकामध्ये म्हातारपणे म्हणायचे श्लोक आहे. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ बिन रघुनाथा ओखटे सर्व काही. आज परदेशामध्ये 116 वर्षाच्या आजीचा वाढदिवस साजरा झाला. 116 वर्ष म्हणजे कलियुगामध्ये सुद्धा 100च्या वरती आयुष्य आहे. नाही तर कलियुगाचं आयुष्य 100 वर्ष आहे. पण 100 वर्षाच्या वरती 16 तारीख सुद्धा सांगितली कोणत्या साली जन्माला आली ती. आणि स्त्री आहे. योगी तसं जगू शकतो असं नाही. संयमी मनुष्य जगू शकतो हे श्रेष्ठत्वाचं साधन आहे. पण कलियुगामध्ये मनुष्य विषयासक्तीच्या मागे सारखा धावत राहतो.
म्हणून समर्थ म्हणतात म्हातारपणी विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, माझी मती तुमच्याकडे करा. म्हणून विषय विरक्त झालं पाहिजे. जो विषय विरक्त होतो तोच त्यागी होतो, तो अंतर्मुख होतो आणि त्याला मोक्ष मिळणं संभव असतं. जो विषयी आहे त्याला मोक्ष मिळणं असंभव आहे. योगाची टिमकी वाजवणं सुद्धा काय आहे? विषयी आहे. योगाची टिमकी वाजवणं हे विषयी आहे. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काय. म्हणून त्यावेळेला सांख्य मोक्षाचं दर्शन सांगतं. आपला आपला पक्ष करण्यामध्ये प्रत्येक जण युक्तिवाद करतो. ग्राह्य आणि सिद्धांत हे अनुकूल कळाले पाहिजे. काय ग्राह्य आहे आणि काय त्याज्य आहे, काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. आपण हे जे नारळ आहे ह्याचं पाणी पितो आणि हे ताबडतोब फेकून देतो, पण तिकडे ते नारळ परत गोळा केले जातात, त्याचे तुकडे होतात आणि इंधन म्हणून वापरलं जातं. का आपल्याकडे त्याचा काही उपयोग नाही म्हणून आपण टाकून देतो, पण तिकडे गोळा करून त्याचं इंधन वापरलं जातं. नारळ वापरलं की परत घरात ठेवून देतात. गाडीवाला आला की त्याला विकलं की चाललं ते इंधनाला. ते वाळल्यानंतर त्याचे तुकडे होतात आणि मग त्याच्यापासून त्याचा उपयोग होतो. काही वस्तू तयार होतात आणि काही इंधनाकरता वापरलं जातं. तसं हे सांख्ययोग आहे. तुम्हाला या जन्मी जरी योग साधला आणि तुमची थोडी वासना रोग घेतली तर पुन्हा मात्र जन्म घ्यावा असं आहे. आणि तुम्ही जर तो योग भगवंताकरता वापरला तर मात्र योगी असून जन्म घ्यावा लागणार नाही, कारण तो त्याच्याकरता वापरला आहे. ईश्वरामध्ये जीव मिळायला पाहिजे, कारण जीव हा ईश्वराचा अंश आहे असं ईश्वर म्हणतो. ममौ अंश जीवलोके जीवभूत सनातन. तुम्ही माझे अंश आहे. मग तो जर आपल्याला म्हणतो माझे अंश आहे तर आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे ना. आजकाल लोक बापाकडे पाहत नाही, सासऱ्याकडे पाहतात. असं झालंय. म्हणून ते म्हणतात मोक्षाचं साधन झालं पाहिजे, हितकारक वचन समजलं पाहिजे आणि अहितकारक वचन समजलं पाहिजे. म्हणून विद्वान लोकांना प्राधान्यता दिली. पण विद्वान तोच जो ईश्वर मत मांडेल तो विद्वान बस. आणि तो जो नुसतं सांख्य मत मांडेल तो विद्वान नाही. विद्वान सर्वत्र पूज्य आहे. विद्वान सर्वत्र पूज्य आहे. प्रमाण देईल, पण त्या प्रमाणाचा जर त्याने अनुभव घेतला नसेल तर तो पूज्य नाही. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरुराये कृपामदकी परी नाही घडली सेवा काही. मस्तकी तो जाणा ठेविला करून पडिला विसर्व स्वप्ना माझी.